सुनो, ज्यांना ऐकायचंय त्यांनी ऐका, ज्याला नाही ऐकायचंय त्यांनी लक्ष देऊन ऐका. तर विषय आहे मोलाचा, वाढत जाणाऱ्या समुद्र प्रदूषणाचा. तर अथांग ग्रुप आपल्या समोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एक पथनाट्य ज्याचं नाव आहे सुरक्षित पर्यटन सुरक्षित पर्यावरण. ज्याचं नाव आहे सुरक्षित पर्यटन सुरक्षित पर्यावरण. ज्याचं नाव आहे सुरक्षित पर्यटन सुरक्षित पर्यावरण. मी हाय कोरी सोलीला डोरी या मुंबईच्या किनारी. मार्केट कोली हल्ल्यात कोली न चल जाऊ बाजारी. आई ए आई, काय ग? अगं माझ्या शाळेची फी भरायची आहे, मला पैसे दे ना. हो ग, तुला बोलले ना परवापासून देते म्हणून. आता देते देते एवढंच म्हणते, देत तर काही नाही. अगं आता घरातलं पण सगळं सामान आणायचंय, तुझी फी आहे, पण आईच्या औषधाचं बघायचंय. तू काय मला देणार नाही हे माहितीये, मी बाबांनाच बोलवते. बाबा ओ बाबा. काय झालं ग? ओ बघा ना, आई मला पैसे देते, माझी शाळेची फी भरायची आहे. तो बघा ना आता, मी तुला तेच सांगते, तुझं तू पगार होत नाही, पण मला पैसे मिळत नाहीये. होय ग, पैसे मिळत नाहीत, त्यात आधी मासे मिळत नाहीत, ते सगळा कचराच भेटतोय त्या जाळ्यात. पांडू हे पांडू कोण आहे काय घरात? काय रे, काय झालं? काय करतोस काय? काय नाही रे, चल जरा मग मासे पकडू देऊया. काय उपयोग नाही रे मासे पकडून. परवाच तो हा गेला होता गुरु मासे पकडायला, सगळ्या जाळ्यात कचराच भेटतोय त्याच्या. तरी पण चल एकदा प्रयत्न करून पाहूया. असं बोलतो? हो. ठीक आहे चल. पकड जा. काय रे घरी कसला गोंधळ चालू होता? काय सांगू तुला, घरची परिस्थिती खूप हालाकीची झालेली आहे. मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागत नाही आहे, त्यात आई आजारी आहे. घरची परिस्थिती, त्यात हे मासे मिळत नाही आहेत. घरची परिस्थिती भरपूर ही झाली आहे त्याच्यामुळे. होय रे, माझी पण तशीच परिस्थिती. असंच चालत राहिलं तर कसं होणार काय माहिती. चल जाळ्यात जाळ्यात राहू. बघितलंस, तुला बोललो होतो ना, सगळा कचराच भेटला आहे जाळ्यात. होय रे, अख्ख्या आयुष्याचा कचरा हा. बघितलंच मंडळी, असे हे मासेमार मासे पकडायला म्हणून समुद्रात जातात, पण त्यांच्या हाताला काहीच लागत नाही. लागतो तो फक्त आणि फक्त कचरा. त्याच्यावर त्यांचं अख्खं घर अवलंबून असतं. त्यांच्या मुलांचं शिक्षण, घरातला जिन्नस, आई वडिलांची औषधं, हे सर्व त्यांचं ह्या मासेमारीवर अवलंबून असतं. तर बघूया हा कचरा नक्की करताय तरी कोण. मस्त वाटते ना इकडे फिरायला आल्यावर. अरे कोण यायचं राहिलं नाही ना बाकी? एवढेच आहेत ना? अरे पण आता फिरून फिरून कंटाळा आलाय रे भरपूर. काय आणलंय की नाही तुम्ही खायला? अरे आणलंय तर दे दे. तुला शेवट ए मला दे पहिले. घे रे घे. का टाकू कुठे आता अरे हे? टाक टाक पुढे तरी काय. ए, एक फोटो काढूया या. हा काढ फोटो काढ फोटो. बघू बघू. हे आलंय ना? हा मस्त आला एक नंबर. अरे तहान लागली, कोणी पाणी आणलंय का? कोल्ड्रिंक, अरे कोल्ड्रिंक आणलंय त्याने. मला पण द्या. दे इकडे. दे. आता बघा मी किती लांब फेकतो बॉटल. बघा तुम्ही इकडे आता लक्षात द्या. दाखव. ही बघा किती लांब आहे. माझी लांब गेलाय. दाखव हा दाखव 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 दाखव. माझ्या मागे ही बघ इथे दे. काय चाललंय तुमचं? कोण तुम्ही? मी या गावची सरपंच आहे. होय काय? काय करता हे? फिरायला आलात मान्य आहे, पण इथे घाण करताय ना. तुम्ही काय सगळेच टाकतात? आपण पर्यटन ठिकाणी जातो तर आपली जबाबदारी आपण समजून घेतली पाहिजे ना. आणि ती घाण केली ती उचला. आम्हाला आमची चुकी समजली. तर बघितलात मित्रांनो, असे हे पर्यटक जे पर्यटनासाठी येतात आणि अशी घाण करून जातात. तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जिथे पर्यटनासाठी जातो तिथे आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. गंगा यमुना डोक्या बहिणीचं पाणी तळाला जाय. गंगा यमुना डोक्या बहिणीचं पाणी झुळझुळ वाय. गंगा यमुना डोक्या बहिणीचं पाणी तळाला जाय. गंगा यमुना डोक्या बहिणीचं पाणी झुळझुळ वाय.
अगं तुला माहितीये का काल काय झालं ते? काय ग अगं ती वाडेकरांची पोरगी पळून गेली म्हणे. बापरे. काय माहिती कोण होता? चेहरा भोळा आणि लपडी सोळा. हे काय हा रेडा म्हैस आणि हा रेडा दोघंही त्रास देतात. ए पांडू पांडू काय रे अरे काय करतोय? काय नाही रे हातपाय तुझं आता शेतात खत टाकून आलो रासायनिक. असं कोणतं खत आहे? असं कोणतं खत आहे नाव नाही रे माहित त्याचं. रासायनिक खत आहे बघ कुठलं तरी. हा मग मला पण सांग. हा सांगतो उद्या. हा अगं ते तुझ्या घोरा बघ काय झालं? काय झालं? अहो उठा. अहो, उठा. काय ते झालं वाटतं. काय झालं? गेला माझा सक्का नवरा गेला. गेला हिचा सक्का नवरा गेला. गेला माझा सक्का नवरा गेला. गेला हिचा सक्का नवरा गेला. गेला माझा सक्का नवरा गेला. गेला हिचा सक्का नवरा गेला. बघितलात मंडळी, असे हे शेतकरी जे शेतात सेंद्रिय खतांचा वापर न करता रासायनिक खतांचा वापर करतात आणि पाऊस पडल्यामुळे हेच खत नदीला येऊन मिळतं आणि नदी प्रदूषित होते. जसं की या बायका इथे कपडे धुतात, लोक इथे जनावरं धुतात आणि त्यामुळे नदी प्रदूषित होते आणि याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. मछली जलती थी राही जीवन उसका था पानी और पानी में प्लास्टिक फेंकते रहे हम मछली को मरते हुए देखते रहे हम. बंद करा प्लास्टिक कचरा बंद करा प्लास्टिक कचरा बंद करा. बघितलात